ट्रक उलटला। घटनास्थळी पोलीस दाखल झालेत, मात्र रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। नागपुरातील मानकापूर चौकात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनचा अपघात प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। अपघातग्रस्त स्कूल व्हॅनला 2021 पासून फिटनेस प्रमाणपत्रच नव्हतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। तसंच यामध्ये स्पीड गव्हर्नर देखील बसवला नव्हता अशी माहिती आहे। या अपघातामध्ये एक 14 वर्षीय विद्यार्थिनी आणि व्हॅन चालकाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे स्कूल व्हॅन आणि बसेसच्या फिटनेस प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आणि यानंतर बीड जिल्ह्यातून बातमी आहे। बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांचं सत्र सुरूच आहे। 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत त्याचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे। घटनेच्या थराराचा व्हिडिओ देखील समोर आलाय। गोरेवस्ती येथील नागनाथ नन्नवरे यांना मारहाण करण्यात आली आहे आणि मारहाण झाल्यानंतर नन्नवरे यांचं एका 4चाकी गाडीमध्ये अपहरण करण्यात आलंय। पत्नी दिया नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 व्यक्तींसह अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीनंच हा सगळा प्रकार घडवून आणल्याचा संशय आहे। बीड जिल्ह्यामध्ये तणावाची स्थिती लक्षात घेता 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेत। जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। आगामी मराठवाडा मुक्ती दिन, नवरात्र उत्सव या पार्श्वभूमीवर हे मनाई आदेश लागू करण्यात आलेत। आजपासून आदेश लागू झालेत। मोर्चे आणि आंदोलनांवर निर्बंध लागू करण्यात आलेत। तसंच शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास शस्त्र, काठी, बंदूक हे सगळं वापरण्यास परवानगी नाही। अहिल्यानगरमधील कोल्हार गावामध्ये पोलीस हवालदार रात्री दुकान बंद करण्याच्या नावाखाली दुकानदाराला अत्यंत अमानुषपणे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तर तक्रार घेतली जात नाही म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष पोलीस ठाण्यात विचारणा करण्यासाठी गेली असता तिला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होतोय। या सगळ्या प्रकारामुळे कायद्याचं रक्षण करणारे सामान्य जनतेवर गुंडागर्दी करतायत का असा प्रश्न निर्माण झालाय। आपली मागणी अशी की ते DYSP अमोल भारती यांना बडतर्फ केलं जावं आणि अजून त्याच पोलीस स्टेशन मध्ये एक महिला पोलीस कर्मचारी आहे ती आणि कोल्हारचा तो पोलीस कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण याला देखील बडतर्फ केलं जावं ही आमची मागणी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज यवतमाळमध्ये 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन तसंच शुभारंभ होणार आहे। यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा समावेश आहे। तसंच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामं, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेची 158 कोटी व इतर विविध विभागांच्या एकूण 60 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे। यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। आदिम जमातीच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे आदि कर्मयोगी अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून यवतमाळच्या पोस्टल मैदान इथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर आदिवासी विकास विभागाच्या आदि कर्मयोगी या योजनेच्या कार्यशाळेसाठी ते या ठिकाणी येत आहेत। सोबतच विविध विकास कामांचा शुभारंभ, योजनांचा जो काही लाभ आहेत त्या लाभाचा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहेत। जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण, शुभारंभ तसेच योजनांचा लाभ हे यावेळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा यात समावेश आहे। सोबतच बांधकाम विभागाचे 67 कोटी रुपयांची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचे 158 कोटीचे व इतर विभागाच्या 59 कोटी रुपयांचा कामाचा समावेश आहे। या ठिकाणावरूनच विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात येणार आहे। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद उपक्रमाची सुरुवात आज पुण्यातील हडपसर मतदारसंघातून होणार आहे। या उपक्रमाअंतर्गत अजित पवार स्वतः नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत। राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलंय। त्यासाठी अजित पवारांसाठी काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीकडून आखणी करण्यात येते। सोलापूर जिल्ह्यातील कुरडू गावात झालेल्या प्रकारामुळे अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं बोललं जात आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी डिझाईन बॉक्स कंपनीकडून अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाचं राज्यभर आयोजन करण्यात आलंय। काही नाही, लोकांचे प्रश्न सुटावेत, त्याच्यातनं लोकांचे वेगवेगळे त्यांना मदत व्हावी। जे सार्वजनिक प्रश्न असतात जे आमच्याकडनं सुटणं गरजेचं असतं आणि कधी कधी सर्वसामान्य कॉमन जो माणूस असतो त्याला फार त्रास होत असतो।
तर ह्याच्यातनं ते सुटायला मदत होत असते, बाकी काही नाही. हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याच्या ईमेल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शुक्रवारी हायकोर्टाच्या अधिकृत ईमेल आयडीवरती हा धमकीचा मेल आला होता. या धमकीच्या मेलनंतर हायकोर्टात भीतीचं वातावरण होतं. सगळ्या सुनावण्या पुढे ढकलून तात्काळ हायकोर्ट रिकामं करण्यात आलं होतं. मात्र तपासात काहीही सापडलं नाही. एससीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर ही सुनावणी होणार आहे आणि यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच विरोधात दाखल केलेल्या याचिकांवरती पूर्ण दिवस सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती NJ जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी इथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यावरती निशाणा साधत जोरदार शाब्दिक हल्ला केला. खासदार बजरंग सोनावणे यांना चंदन चोराची उपमा देत तुझं शिक्षण किती असा सवाल केलाय, तर पंडित सोळंके आणि सोनावणे यांना राजीनामा देण्याचं आवाहन केलंय. मुंबईला लाखोंच्या संख्येनं जायचं असल्याचं देखील या दरम्यान हाके यांनी जाहीर केलंय. तर मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करून दोन्ही समित्या आमने सामने बसवा असं देखील हाकेंनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान देत सोमवारी वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं हाकेंनी यावेळी म्हटलेलं आहे. अरे मुख्यमंत्र्याची आयमाय काढली ज्या खुळखुल्यानं 28 किलोच्या माणसानं, मुख्यमंत्र्यांची आयमाय. अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा अपमान आहे. त्याला नोटीस दिली का एखादी? आणि नुसत्या गेवराईमध्ये नाही, आमच्या बारामतीमध्ये सुद्धा जिथं अजितदादा पवार पालकमंत्री ना, तिथं सुद्धा माझ्यासह 14 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय. आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणं आहे, मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे. मला सांगू का? त्याने फक्त राजीनामा द्यायचा, राजीनामा. तुझ्याकडे दम आहे ना? प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे आणि मुडकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगीची काय घ्यायची ती घे. आणि ह्यांनी जर आपलं पंचायत राज मधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या याला पंचायत राज मधलं आरक्षण. आमदार आणि खासदार कुठनं होते ते बघू आपण. लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतून ठेवला. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसी आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलंय. लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, मराठा, क्षत्रिय, गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, मागासवर्गीय असं स्वर्गीय ND पाटील म्हणायचे. याकडे हाकेंनी लक्ष वेधलं. जात चोरांनो, तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले तशी टीका हाकेंनी जरांगेंवर केली. ओबीसी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करू. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? आता याच्या पात्र झाले ना, आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत ना. ND पाटील बोललं होतं, ND पाटील, स्वर्गीय ND पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की 96 कोळी, क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. ND पाटील बोलले होते, मी नाही बोललो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा अशी याचिका अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंनी कोर्टात दाखल केली होती. दरम्यान धोंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केलाय. त्यामुळे मराठा ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. सरकारनं काढलेल्या मराठा आरक्षणाच्या GRमुळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपतंय. त्यामुळे जरांगेंना कुठे जायचं तिथे जाऊ द्या, GR रद्द केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केली आहे. हा चुकीचा GR आम्ही रद्द करणारच आहोत आणि त्याला कुठं जायचं तर जाऊ द्या. आम्ही म्हणतो तर तुला शुभेच्छा आहेत, उद्या जाय तू न्यायालयात, आमच्या तुला शुभेच्छा आहेत. परंतु ओबीसी समाज आता जागा झालाय, ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे आणि येणाऱ्या काळात न्यायालयात सुद्धा लढाईचं ठरलंय. न्यायालयात सुद्धा आम्ही जाणार आहोत.
पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघातील शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा यासाठी आमचा विशेष प्रयत्न राहणार असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही महायुतीचा विजय निश्चित होईल असा विश्वासही खासदार धैर्यशील